नमस्कार मित्रांनो, तर मी आहे सुशील चौधरी आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल नर्सिंग टेक मध्ये. तर आपण लास्ट लेक्चरला बघत होतो सायकोलॉजी आणि सायकोलॉजीमध्ये आपण सेकंड युनिट बघित होता बॉडी माइंड रिलेशनशिप. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. तर बघा मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आणि त्याचं हेल्थ अँड इलनेस मध्ये काय रोल आहे आणि आपल्याला नर्सिंग मध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस का स्टडी करायचे किंवा सायकोलॉजी मध्ये का स्टडी करायचे ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की बघा. तर बघा मित्रांनो, इंट्रोडक्शनचा पार्ट बघायचा आपल्याला याच्यामध्ये. तर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय, तर प्रत्येक पर्सन हा जन्मताच कसा असणार त्या ठिकाणी सेपरेट असणार आहे आणि डिफरंट डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, डिफरंट ॲबिलिटीज किंवा डिफरंट स्किल तो शो करणार आहे. त्याच्या जेनेटिक स्टेटस वरनं, त्याच्या कम्युनिटीला, तो कोणत्या कम्युनिटीला बिलॉंग करतो त्याच्यावरनं काय करणार आहे, त्याच्या ॲबिलिटीज कॅरेक्टरिस्टिक्स हा सेपरेट असणार आहे. तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे आणि प्रत्येक पर्सन हा ज्या काही कॅरेक्टरिस्टिक शो करतो किंवा त्याच्यामध्ये जे काही स्किल आहे त्याच्यावरून त्याचं ऑक्युपेशन ठरलं जाणार आहे. ओके, तर तो प्रत्येक पर्सन हा काय करणार, वेगवेगळं ऑक्युपेशन तिथं सूट करणार आहे किंवा ते ऑक्युपेशन त्याच्यामध्ये फॉलो करणार आहे. तर ते बघायचं आपल्याला. प्रत्येक पर्सनचं जे डिफरन्सिएशन हे कसं असणार आहे एन्व्हायरमेंटमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये ऑब्व्हियस आहे. तर प्रत्येक पर्सन हा सेपरेट असणार आहे जेनेटिकली, फिजिकली, सायकोलॉजिकली किंवा त्याच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्या थ्रू कसं असणार आहे तिथं सेपरेट असणार आहे. तर आजच्या युनिटमध्ये आपल्याला हे स्टडी करायचे की इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय काय आहेत, कोणते कोणते इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहे आणि मेनली ते हेल्थ आणि इलनेसवर कसा अफेक्ट करणार आहे. तर तो पॉईंट आपल्याला याच्यामध्ये बघायचे. ओके मित्रांनो, तर बघा आजचा आपण आपल्या लेक्चरकडे बोलूयात. तर तुम्हाला मेनली याचा इंट्रोडक्शनचा पॉईंट तर समजला असेल, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये काय करणार आपण, जे काही इंडिव्हिज्युअल मध्ये जे काही वेगवेगळे ट्रेट्स किंवा ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे एका पर्सन पासून अदर पर्सनला काय करणार, सेपरेट करणार आहे किंवा त्याचं जे काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या तिथं शो करणार आहे. तर ते आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं. तर आजचा मेन फर्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, सिग्निफिकन्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. सिग्निफिकन्स काय, सिग्निफिकन्स आहे किंवा काय इम्पॉर्टन्स आहे, आपल्याला का स्टडी करायचं आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस सायकोलॉजीमध्ये, तर ते बघायचंय. तर मेनली बघा त्याचा फर्स्ट इम्पॉर्टन्स असणार आहे, ही स्टडीज द सायकोलॉजिकल ट्रिक्स किंवा सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट्स लाईक अ थिंकिंग, इमोशन्स, नोविंग, पर्सनॅलिटी, मेंटल ॲबिलिटी, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, लर्निंग. तर हे जे काही सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट्स आहे तर ते आपण कशामध्ये स्टडी करणार आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मध्ये. प्रत्येक पॉवरची थिंकिंग ॲबिलिटी सेपरेट वेगवेगळी असणारी, मेंटल ॲबिलिटी किंवा इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी वेगवेगळी असणारी, त्याचं इमोशन्स वेगळे असणारे, फिलिंग्स वेगळे असणारे. ओके, त्याचं मोटिवेशन, त्याचा इंटरेस्ट, हे सगळे पॉईंट्स कसे असणारे, वेगळे असणारे. तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करणार आहे. सेकंड पॉईंट बघणार मित्रांनो, आपण कशावर स्टडी करणार आहे, मेनली स्टडी द जीन इंटरॅक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल जीन इंटरॅक्शन कसं आहे आणि ती जीन्स त्या पर्सनवर कसे अफेक्ट करणार आहे, त्याच्या हेल्थवर कसे अफेक्ट करणार, त्याच्या इलनेसवर किंवा त्याची हेल्थवर अफेक्ट करून त्याच्यामध्ये कोणते कोणते इलनेसेस कॉज होणार आहे. तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघणार आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये, इट स्टडीज द बॉडी माइंड इंटरॅक्शन किंवा बॉडी माइंड रिलेशनशिप बिटवीन द इंडिव्हिज्युअलचं बॉडी माइंड रिलेशनशिप कसं असणार आहे. प्रत्येक पर्सनचं जी माइंड आहे किंवा जी मेंटल ॲबिलिटी त्याच्या हेल्थवर कशी अफेक्ट करणार किंवा त्याच्या बॉडीवर कशी अफेक्ट करणार आहे आणि त्याची बॉडी त्याच्या हेल्थवर कशी अफेक्ट करणार आहे किंवा त्याच्या माइंडवर कशी अफेक्ट करणार आहे. तर तो पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करतो. नेक्स्ट पॉईंट बघणार आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये, इट मेनली स्टडीज द युनिक अस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअलचे जे काही युनिक अस्पेक्ट्स आहे त्याचे जे काही म्हणजे त्याला दुसऱ्या पर्सन पासून सेपरेट करणारे किंवा खास बनवणारे. तर असे जे युनिक अस्पेक्ट्स आहे आपण ते इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मधून स्टडी करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे, इट स्टडीज द बायोडायव्हर्सिटी मीन्स काय, इन्व्हायरमेंटमध्ये जे काही व्हॅरिएशन्स आहे किंवा काही जे काही डिफरन्सिएशन आहे प्रत्येक कम्युनिटीमध्ये, प्रत्येक पीपलमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, तर ते आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे, इट स्टडीज द इव्हॉल्युशनचा मिनिंग होतो उत्क्रांती. जे काही पीपलमध्ये जे काही इन्व्हायरमेंटल चेंजेस घडणारे किंवा इन्व्हायरमेंटल जे स्पेस आहे किंवा जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये तो पर्सन अडॅप्ट कसा होणार आहे किंवा जे काही चेंजेस होणार आहे सोसायटीमध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये, तर तो स्वतःमध्ये आत्मसात कसे करणार किंवा ते ऍक्वायर कसे करणार आहे. तर ते पण कशा थ्रू करणार आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणणार. ओके, तर याच्यासोबतच जे काही पर्सनचे जे काही ट्रेट्स आहे पर्सनचे, जसं त्याच्यामध्ये सेक्स आहे, मॅरिटल स्टेटस आहे, सायको इकॉनॉमिक स्टेटस आहे, त्याच्यासोबतच जे काही त्याचं लाईफस्टाईल पॅटर्न आहे, न्यूट्रिशन स्टेटस आहे, डाएट पॅटर्न, ती सगळे पॉईंट आपण कशामधून स्टडी करणार, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मधून. तर एवढे झाले त्याचे सिग्निफिकन्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस.
तर याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका, की जेणेकरून आपण नेक्स्ट लेक्चरला तुमचा डाऊट तिथं क्लिअर करू. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स. तर काय काय आहे, कशा कशामधून आपण इंडिव्हिज्युअल हे सेपरेट करणार किंवा डिफरन्शिएट करणार. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट असणार आहे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी. फर्स्ट पॉइंट आहे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी. तर बघा मित्रांनो, फर्स्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक पर्सनची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ही डिफरंट असणारी. जे काही ग्रुप्स आहे जसं चाइल्ड आहे, चिल्ड्रन आहे, त्याच्यानंतर इन्फंट, अडोलसंट, त्याच्यामध्ये बॉईज आहे, गर्ल्स आहे, त्याच्यानंतर अडल्ट आहे, आणि नंतर जसं तो ग्रोविंग एजचा जो पिरियड आहे लास्टला कुठे जाणार ते ओल्ड एज कडे जाणार. तर प्रत्येकाची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी ही त्या ठिकाणी कशी असणार, डिफरंट असणार. फॉर एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, चाइल्डची मेंटल ॲबिलिटी कशी असणार त्या ठिकाणी कमी असणार आहे. बिलो 50 IQ असणाऱ्या चिल्ड्रनला आपण स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये पाठवू शकत नाही, आणि ज्या चिल्ड्रनचा ॲव्हरेज IQ आहे 60 ते 80 मध्ये, आपण अशाच चिल्ड्रनला तिथं स्कूलमध्ये पाठवू शकतो. तर तो पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी कशी असणार, प्रत्येक पर्सनची तिथं डिफरंट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्पेशल ॲबिलिटी. प्रत्येक पर्सनचं त्याच्या जीन्सवरनं किंवा त्याच्या जेनेटिक मेकअपवरनं त्याच्यामध्ये काय असणार, वेगवेगळ्या ॲबिलिटीज असणारी, वेगवेगळे स्किल्स असणारे, बरोबर आहे, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स शो करणारे, आणि त्याच्यावरून तो काय करणार आहे, त्याचं एक खास ओळख तिथं किंवा तिथं एक पर्सनॅलिटी तयार करणार आहे. त्याला आपण स्पेशल ॲबिलिटी. प्रत्येक पर्सनच्या ज्या ॲबिलिटी, जे स्किल्स, कॅरेक्टरिस्टिक्स ह्या त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे थर्ड विकनेस. विकनेस इन लर्निंग. ओके मित्रांनो, अगर फर्स्ट त्याच्यामध्ये थर्ड पॉईंट सांगितलं आपण की विकनेस इन लर्निंग. प्रत्येक पर्सनची जी क्विकनिंग पॉवर आहे लर्निंग मध्ये ही पण कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर पण सांगितले की काही काही पर्सन कसं असणार आहे त्या ठिकाणी की त्यांना एकदा सांगितलं तरी त्यांच्या ते मेमरीमध्ये स्टोअर होणार तो डाटा, आणि काही पर्सनचं असं असणार की त्या ठिकाणी त्यांना 2, 3 किंवा 4 वेळेस सांगण्याची गरज पडते, तेव्हा ते कधी त्यांच्या मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. त्याला आपण क्विकनेस इन लर्निंग. ती जी पॉवर आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. त्यानंतरचा फोर्थ पॉइंट आहे एज. कोणता पॉइंट आहे, एज. तर एज मधला तो एजचं जे पॉइंट आहे तो मेनली त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स करणार इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मध्ये. त्याच्यामध्ये आता सांगितलं की चाइल्डचा ग्रुप आहे, अडल्टचा आहे, अडल्टचा आहे, ओल्ड एजचा आहे. तर त्याच्यामध्ये कसं असणार आहे मेनली की काही डिसऑर्डर हे फक्त चिल्ड्रन मध्ये होणार आहे, जसं की हायड्रोसेफॅलस आहे, क्लिप आहे, क्लिप पॅलेट आहे, किंवा जे काही कम्युनिकेबिलिटी आहे मेनली हे कोण जास्त काउंट होणार आहे, चिल्ड्रन्सला. त्याच्यासोबतच जे काही कॅटरॅक्ट आहे, करोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट प्रॉब्लेम्स आहे, हायपरटेन्शन, डायबिटीज, मलायटिस हे कोणामध्ये दिसणार आपल्याला, ओल्डर एज पीपल मध्ये दिसणार आहे. तर हा पॉईंट दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये इनलेक्चर रिलेटेड. तर तो डिफरन्शिएट करतो, काही डिसऑर्डर्स हे फक्त चिल्ड्रन्सला होऊ शकतात, जास्त करून चिल्ड्रन्सला होणार आहे. इन्सिडन्स रेट त्यांच्या चिल्ड्रन मध्ये असणार आहे. काही फक्त वुमन मध्ये जास्त प्रमाण असणार, जसं अनिमिया हा कुणाला जास्त प्रमाण होणार आहे, वुमन मध्ये त्यांचं एचबी लेवल तिथं डिक्रीज झालेलं असणार आहे. ओके, आणि काही डिसीज असे की ते ओल्ड एज मध्ये होणार आहे, जसं हायपरटेन्शन आहे, डायबिटीज, मलायटिस आहे, कॅटरॅक्ट आहे, ओके, किंवा हार्ट प्रॉब्लेम्स आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो असणार याच्यामध्ये नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी मध्ये बघा मित्रांनो, जो पर्सन ज्या नॅशनॅलिटी मध्ये बिलॉंग करतो किंवा ज्या नेशन मधून आलेला आहे, तर त्याच्यामध्ये असे व्हेरियस फॅक्टर्स आहेत, जसं सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आहे किंवा सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधनं त्याचं इंटरेस्ट कशामध्ये, मोटिवेशन काय आहे, त्याचं लाईफस्टाईल पॅटर्न कसा आहे. ओके, तर ते सगळे पॉईंट आपण कशामध्ये स्टडी करणार आहे, नॅशनॅलिटी मधनं. प्रत्येक पर्सन हा तिथं डिफरंट असणार, त्याचं सोशल इकॉनॉमिक स्टेटस वेगळा डिफरंट असणार आहे, त्याचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असणार आहे, मोटिवेशन, त्याचं थिंकिंग कॅपॅसिटी, त्याचं लाईफस्टाईल पॅटर्न कसा असणार आहे. ओके, त्याच्यासोबतच त्याचं जे काही ट्रीटमेंटच्या रिलेटेड आहे, डायग्नोसिसच्या रिलेटेड किंवा ट्रीटमेंटच्या रिलेटेड, ते सगळं कशामध्ये येणार आहे, नॅशनॅलिटी मध्ये. ओके, त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट असणार त्याच्यामध्ये पॉईंट आहे जेंडर. जेंडर मध्ये बघा मित्रांनो, जेंडर आपण मेनली दोन याच्यामध्ये क्लास घेतो, मेल आणि फिमेल. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काही डिसऑर्डर्स किंवा जे डिसऑर्डर्स आहे ते पण कशा असणार, सेपरेट असणार आहे. कशावरनं, तर त्याच्यामध्ये जे काही त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आहे मेलचं आणि फिमेलचं,
हे तसं बघितलं तर कसं असणार, त्याच्यामध्ये सेम सेम असणारी बॉडी पार्ट्स सेपरेट असणारी, त्यांचं सेल्युलर कंपोजिशन पण कसं असणार त्या ठिकाणी डिफरंट असणारी. काही डिसऑर्डर्स हे फक्त मेल मध्ये ऑकर होणार, काही डिसऑर्डर्स हे फक्त फिमेल मध्ये होणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये हेल्थवर जे फॅक्टर्स अफेक्ट होतात ते पॉईंट्स पण आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करणार आहे. आपण जेंडरच्या रिलेटेड प्रत्येक म्हणजे जो पर्सन आहे मेल आणि फिमेल हे तिथं कसे सेपरेट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी मध्ये बघा मित्रांनो, ऍट बर्थ पासूनच ते जे काही ह्युमन बिहेवियर आहे किंवा ज्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या अक्वायर करणार त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी सांगणार. प्रत्येक पर्सनची पर्सनॅलिटी कशी असणार त्या ठिकाणी डिफरंट असणार. त्याचं कॅरेक्टरिस्टिक सायकोलॉजिकल ज्या ट्रेट शो करणारे त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी ठरणार आहे. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे 8वा पॉईंट आहे सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मध्ये बघा प्रत्येक पर्सनचं प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं बॅकग्राऊंड कसं असणार त्याच्यात डिफरंट असणार आहे. तो त्याच्या लाईफस्टाईलवर, त्याच्या इंटरेस्टवर, त्याच्या मोटिवेशनवर, त्याच्या थिंकिंगवर किंवा त्याच्या ग्रोथवर अफेक्ट करणार आहे. त्याला आपण सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. आणि लास्ट पॉईंट बघायचं आपण याच्यामध्ये इंटरेस्ट. त्याचा इंटरेस्ट पण कसा असणार त्या ठिकाणी सोशल बॅकग्राऊंड वरनं किंवा त्याच्या लाईफस्टाईल वरनं, त्याच्या सायकोलॉजीवरनं त्याचा इंटरेस्ट पण कसा असणार त्या ठिकाणी डिफरंट असणार. तर आपण टाइप्स बघितले, 10 टाइप्स बघितले. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, सेकंड असणार त्याच्या स्पेशल ॲबिलिटीसाठी डिफरंट असणार. नेक्स्ट बघितले क्विकनेस इन लर्निंग, हिची पॉवर ही प्रत्येक पर्सनची कशी असणार त्याच्यामध्ये व्हॅरिड असणारी किंवा डिफरंट असणारी. नेक्स्ट पॉईंट बघितला एज मध्ये, तर एज मध्ये जे काही व्हॅरिएशन आहे त्याच्यावरून त्यांच्या हेल्थवर आपण अफेक्ट करणार. व्हेरिएशन फक्त त्या पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये कॉज होणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघितला नॅशनॅलिटी मध्ये आपण बघितले की जे काही सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे, त्याचं लर्निंग कॅपॅसिटी, त्याच्यासोबत त्यांचं लाईफस्टाईल पॅटर्न आहे, डाएट पॅटर्न आहे, ट्रीटमेंटच्या रिलेटेड, हे सगळं पॉईंट कशामध्ये कव्हर होणार आहे नॅशनॅलिटीमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे जेंडरमध्ये मेल आणि फिमेलमध्ये त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आहे, बॉडी कंपोजिशन, सेल्युलर कंपोजिशन हे डिफरंट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये जे काही व्हेरी डिसऑर्डर्स कॉज होणार आहे तर ते पण कशा असणार ठिकाणी डिफरंट असणार, त्याला म्हणणार जेंडर. नेक्स्ट पॉईंट आहे पर्सनॅलिटीमध्ये ऍट बर्थ पासून पर्सन ज्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक स्वतःमध्ये बिल्डअप करणार किंवा अक्वायर करणार आहे त्याच्यावरून त्याची पर्सन ठरणार. प्रत्येक पर्सनची पर्सनॅलिटी कशी असणार त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघितला आपण 8वा सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. तर त्याचं जे सोशल बॅकग्राऊंड आहे किंवा त्याचं इन्कम स्टेटस आहे ते कसं तिथं एक तर काही पर्सन हाय असणार आहे, काही पर्सन लो असणार आहे. तर त्याच्यावर त्याचं जे इंटरेस्ट आहे, मोटिवेशन आहे, थिंकिंग आहे किंवा ग्रोथ आहे हे फॅक्टर ह्या पॉईंटवर त्याचा अफेक्ट होणार आहे. आणि लास्ट पॉईंट बघितला आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट, तर प्रत्येक पर्सनचा इंटरेस्ट हा डिफरंट असणार. तो इंटरेस्ट त्यांच्या ऑक्युपेशनवर, त्याच्या स्टेटसवर काय करणार तिथं अफेक्ट करणार आहे. आणि लास्ट पॉईंट बघायचा आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये इम्प्लिकेशन ऑफ सोशियल इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन हेल्थ अँड इलनेस. लास्ट पॉईंट याच्यामध्ये इम्प्लिकेशन्स. आता जे डिफरन्सेस आपण आतापर्यंत जो काही पॉईंट स्टडी केला तर याचं इम्प्लिकेशन्स कसं होणार आहे, हेल्थ इलनेस मध्ये त्याचा यूज काय किंवा कसं अप्लाय करायचं आपल्या त्याच्यामध्ये. तर फर्स्ट बघा त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट असणार आहे इट अंडरस्टँड द चाइल्ड ॲबिलिटीज. अंडरस्टँड चाइल्ड ॲबिलिटीज. जेव्हा आपण हा पॉईंट स्टडी करणार आहे सायकोलॉजीमध्ये तर याच्यावरून आपल्याला फर्स्टली अंडरस्टँड होणार आहे की चाइल्डच्या ॲबिलिटीज काय, त्याचा आयक्यू लेवल किती, त्याला आपण कोणतं नॉलेज प्रोव्हाइड केलं पाहिजे किंवा कोणतं एज्युकेशन त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्याच्या ॲबिलिटीज काय आहे, त्याचे नीड्स काय आहे, त्याची गरज काय, त्याच्यावरून आपण त्याला एज्युकेशन तिथं प्रोव्हाइड करणार आहे. इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये आपण बघितलं इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, ज्या चिल्ड्रनचा आयक्यू लेवल बिलो 50 तर त्या चिल्ड्रनला आपण स्कूलमध्ये पाठवू शकत नाही. आणि ज्याचा आयक्यू लेवल नॉर्मली म्हणजे अबोव 60 किंवा अबोव 80 तर त्या चिल्ड्रनला आपण स्कूलमध्ये पाठवू शकतो. जो हायर आयक्यू लेवल असणार चिल्ड्रनमध्ये तर तो असणार 115 to 120 मध्ये. तर तो पॉईंट बघतो आपण त्याच्यामध्ये फर्स्टली आपल्याला काय होणार आहे हेल्थच्या रिलेटेड चाइल्डच्या ॲबिलिटीज काय त्याच्यामध्ये अंडरस्टँड होईल किंवा आयडेंटिफाईड. नेक्स्ट पॉईंट बघतो आपण त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग द पेशंट हेल्थ. अंडरस्टँड द पेशंट हेल्थ. त्याच्यामध्ये मित्रांनो बघा
मेनली आपण याच्यावरती जे काही सायकोलॉजिकल फॅक्टर्स किंवा सायकोलॉजिकल जे काही कॉजेस की जे आपल्या हेल्थवर अफेक्ट होणार आहे, तर ते आपण याच्यावरती ते एक्सप्लेन करू शकतो किंवा ते आयडेंटिफाय करू शकतो. सायकोलॉजिकली ते डायग्नोसिस करण्यासाठी म्हणजे ते हेल्प करणार आहे. आणि सायकोलॉजिकली प्रत्येक पर्सन त्याची पर्सनॅलिटी कशी डिफरंट आहे किंवा कोणते कोणते डिफरन्सेस आहे प्रत्येक पर्सन मध्ये, ते आपण याच्यामधनं स्टडी करणार आहे. आणि त्या डिफरन्सेसचा त्याच्या लाईफस्टाईलचा, त्याच्या न्यूट्रिशन स्टेटसचा किंवा त्याच्या बॅकग्राऊंडचा त्याच्या हेल्थवर कसा अफेक्ट होणार आहे ते ह्या पॉईंट मधून आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट जो थर्ड पॉईंट आपला तो असणार आहे याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रीटमेंट मेजर. प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रीटमेंट मेजर. तर याच्यावरून आपण काय बघतो, जे हेल्थ प्रमोटिंग किंवा हेल्थ प्रमोशन करण्यासाठी जे काही फॅक्टर्स आहेत सायकोलॉजिकल आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे, तर ते आपण याच्यावरून आयडेंटिफाय करणार आहे. त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांची लँग्वेज काय आहे, त्यांच्या हेल्थवर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करताय, जेव्हा आपण याच्यावरती स्टडी करणार आहे तर ते फॅक्टर्स आपल्याला अगोदर आयडेंटिफाय होतील. आणि ते एकदा की ते फॅक्टर्स आयडेंटिफाय झाला आपण त्याच्यावरती तिथं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो किंवा त्याच रेट आपण त्यांना तिथं ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्यांचे फॅक्टर्स कोणते कोणते फॅक्टर्स त्यांचे अफेक्ट करतात ते समजणं गरजेचं आहे. ते समजल्यानंतर आपण तिथं प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रीटमेंट मेजर्स तिथं अप्लाय करू शकतो. ओके, आणि लास्ट पॉईंट असणार आपला रिसर्च. रिसर्च मध्ये बघा मित्रांनो, जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसचा स्टडी करणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला समजणार आहे त्यांचे सायकोलॉजिकल ट्रेट्स काय आहे, बिहेवियर काय, थिंकिंग पॉवर काय आहे, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज काय आहे, आणि याच्यावरती आपण त्याचा स्टडी करून आपण त्याचा हेल्थ आणि इलनेसवर कसा अफेक्ट होणार आहे तर याच्या रिलेटेड आपण रिसर्च मध्ये स्टडी करू शकतो. ओके, तर आजच्या पॉईंट मध्ये आपण ज्याचे इम्प्लिकेशन बघितले, 4 इम्प्लिकेशन बघितले किंवा हेल्थ आणि इलनेस मध्ये त्याचा काय रोल असणार आहे. तर फर्स्ट बघितलं अंडरस्टँड चाइल्ड ॲबिलिटीज. चाइल्ड ॲबिलिटीज आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी पण इंडिव्हिज्युअल डिफरन्स यूज होणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघितला अंडरस्टँड द पेशंट हेल्थ. त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटची हेल्थ आणि त्याच्यावर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट होतात आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हेरियस इलनेसेस कॉज होतात ते आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहे. नेक्स्ट बघितलं प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रीटमेंट मेजर. जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्स स्टडी करणार आपण ते सगळे पॉईंट्स अंडरस्टँड होणार आहे किंवा आयडेंटिफाय होणार आहे, आपण त्याच्यावरती तिथं प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रीटमेंट मेजर्स अप्लाय करू शकतो. आणि लास्ट पॉईंट बघितला आपण रिसर्च. रिसर्चमध्ये सायकोलॉजिकली किंवा जे काही कल्चरल बॅकग्राऊंड वेगळे, सोशल बॅकग्राऊंड वेगळे आणि ते सगळे पॉईंट्स त्यांच्या हेल्थ आणि इलनेसवर कसे अफेक्ट करतात तर ते पॉईंट त्याचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, रिसर्चमध्ये. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.